नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी भरपूर असा तुम्ही पसारा पाहिलेला आहे. पसारा म्हणजेच की आता आपण श्रावण महिना आला की भरपूर असे आपले उपवास येतात. त्यासाठी आपण आज जे की आपले पोटभरीचे आणि दिवसभर जो उपवास असतो त्यासाठी सोडण्यासाठी भरपूर असे पदार्थ बनवलेले आहेत जे की बेसिक आहेत, आपण नेहमीच बनवतो तेच आहेत, पण अगदी सोप्या पद्धतीनं. आता ह्या ठिकाणी साबुदाणा एका साईडला भिजवत ठेवलेला साबुदाणा आहे आणि आपण आलू घेतले, त्यावरची साल काढून घ्यायचे. साल काढून घेतलं की आपण ते कट करून घेणार आहोत. जसं नेहमी आपण कट करतो त्या पद्धतीनेच आपण कट करून घेणार आहोत. साईडला आपण मिरच्या सुद्धा कट करून ठेवलेल्या आहेत. काही आपली तयारी झालेली आहे आणि काही तयारी आपल्याला करायची आहे. आता ह्या ठिकाणी भरपूर पदार्थासाठी लागणार असल्यामुळे 2 ते 3 आपण ह्या ठिकाणी आलू जे आहेत ते कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं कट करून पाण्यात टाकायचं म्हणजे लाल पडणार नाही. उपवासाचे भरपूर असे पदार्थ आपण अगोदर सुद्धा अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही जाऊन चॅनलवरती पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं इन्स्टंट जे की झटपट बनवता येतील असे भरपूर असे पदार्थ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता ह्या ठिकाणी बटाटा तर आपला पूर्ण आता कट करून झालेला आहे आणि पाण्यात टाकून द्यायचे. चला तर उन्हाळ्यामध्ये आपण जे काही उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाचे पदार्थ बनवलेले होते तेच पदार्थ आपण ह्या ठिकाणी घेतले. जसे की चिप्स, आपण चकल्या घेतलेल्या आहेत, पापड घेतलेले आहेत, अगदी खमंग वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. ते कसं बनवलं आहे ते सुद्धा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पापड बनवता त्यावेळेस नक्की ट्राय करा आणि पहा. अगदी सोपी पद्धत आहे आणि सोप्या पद्धतीनं आपण हे वाळवणाचे पदार्थ बनवलेले आहेत, अगदी झटपट. उपवासासाठी आपण घरच्या घरी असे पदार्थ तळले तर आपण बाहेरून काहीच आणायची गरज नाही. घरी सोप्या पद्धतीने बनवलेले आपण कमी खर्चामध्ये असे भरपूर असे पापड आपण तळून ठेवू शकतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे आपण पदार्थ घेतले ते सर्व तळून घ्यायचे आणि साईडला ठेवून देणार आहोत. चला आता सर्व पदार्थ आपले ह्या ठिकाणी तळून झालेत. आपण आता ते साईडला ठेवून देणार आहोत. अगदी पाहताच खाऊ वाटणारे असे पदार्थ आहेत. चला आता दुसरा पदार्थ आपल्याला काय बनवायचं आहे ते आता ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी बटाटा, साबुदाणा आणि मिरची आणि आपण दह्याचं ताक करून घेतलं, ते सुद्धा आपण तयारी करून ठेवली. इतकी आपण तयारी केली आहे. तर आता काय काय पदार्थ बनवायचे ते पाहूया. आता ह्या ठिकाणी मोठा साबुदाणा एकीकडे आणि लहान आकारातला साबुदाणा एकीकडे आपण भिजत ठेवलेला आहे. सुरुवातीला गॅसवरती कुकर ठेवायचा, गॅस चालू केलेला आहे. थोडेसे कुकर गरम झाले की त्यामध्ये आता आपण रताळे घेतले, तर रताळे टाकून द्यायचा, कारण पहिला पदार्थ जो आहे तो आपण रताळे उकडण्यात ठेवलेला आहे. आता अशा पद्धतीनं कट करून आपण टाकणार आहोत. आता ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी सुद्धा टाकून घ्यायचं आहे, जे की आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत, किंवा तुम्ही चाळणीवरती ठेवून वाफवून घेतलं तरी सुद्धा चालते. पण अगदी पटकन 2 ते 3 मिनिटांमध्ये एका शिट्टीमध्ये हे रताळे छान उकडून निघतात. आता ह्या ठिकाणी आपण झाकण लावून ठेवलेलं आहे आणि 2 मिनिटं आपण सोडून दिलेले आहे. आता दुसऱ्या साईडला गॅसवरती कढई ठेवलेली आहे, वाटीवर तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे आणि जे मिरच्या कट करून त्यामधल्या काही 5 ते 6 मिरच्या आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहोत. मिरच्या छान. ह्या ठिकाणी आलू सुद्धा आपण कट करून घेतले, ते सुद्धा आता टाकून दिलेत. आलू टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला चांगलं तळून घ्यायचं, जे की आलूचा रंग सुद्धा बदलला जाईल आणि छान आलू जे आहेत तळले जातील आणि खाण्यासाठी टेस्ट पण अगदी छान लागते. आता ह्या ठिकाणी पाहू शकता आलूचा रंग जो आहे तो बदललेला आहे. आणि आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा जो भिजत ठेवलेला होता मोठ्या आकारात आणि लहान आकारामध्ये 2, त्यामधला एक साबुदाणा आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या ठिकाणी मी लहान आकारातला साबुदाणा घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे. त्या अगोदर आपण शेंगदाणे भाजून त्याचं काही कूट वाटून ठेवलेलं आहे, ते साधारणतः आपल्याला 5-6 चमचे इतके आपण टाकून घेतले, कारण आपण 4 ते 5 प्लेट इतक्या क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे जास्त टाकलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण उपवासासाठी सेंधी लोण टाकलेलं आहे. तुम्ही जर मीठ खात असेल मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. जसे की श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमी, चतुर्थी भरपूर असे आपले उपवास येतात, त्यामधलेच आपण आता हे पदार्थ बनवून खाऊ शकतो. तर आता साबुदाणा मिक्स करताना आपल्याला असं मिक्स करायचं आहे की त्याचा पूर्ण जो कलर आहे तो बदलला पाहिजे, तर आपला साबुदाणा ओळखायचा की चांगला शिजलेला आहे आणि व्यवस्थित आपला तयार झालेला आहे. ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला गॅस मिडियम ठेवून चांगलं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे.
चला तर ह्या ठिकाणी साबुदाणा अगदी छान तयार झाला आहे, अगदी खुला लुसलुशीत आणि मस्त खाण्यासाठी साबुदाणा तयार आहे। आता ह्या ठिकाणी दुसऱ्या साईडला आपण कढई ठेवलेली आहे। तेल चांगलं खूपच जास्त गरम झालं, त्यामुळे थोडंसं मी गॅस बंद केला होता आणि थोडंसं नॉर्मल करून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, 4 ते 5 आपण मिरच्या सुद्धा ह्या ठिकाणी कट करून घेतल्या, ते सुद्धा टाकलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या मिरच्या सुकल्या की ह्यामध्ये जो आपण ताक करून घेतले ते ताक आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत आपली ही ताकाची आमटी तयार होत आहे। ह्या ठिकाणी 2 ते 3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि शेंदूर टाकायचं। अगदी कमी साहित्यामध्ये खमंग पिण्यासाठी आपल्याला ही आमटी अगदी छान भन्नाट आहे, नक्की ट्राय करून पहा आणि अगदी सोपी आहे, नेहमी आपण केव्हाही बनवू शकतो। तर ह्या ठिकाणी आपली आमटी बनवून तयार झाले, साईडला ठेवायचे। एक उकळी करून आपण साईडला घेतलेला आहे। दुसऱ्या साईडला एक कढई ठेवलेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी बगर घेतलेली आहे। बगर जी आहे ती आपण 1 वाटी घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्या ठिकाणी तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे आणि 4 ते 5 मिरच्या टाकून घ्यायचे। मिरच्या थोड्या तळल्या की त्यामध्ये बटाटा आपण टाकून घेतलेला आहे आणि बटाटा सुद्धा अगदी छान तळून घेतलाय, रंग सुद्धा बदललेला आहे आणि जी बगर आपण धुवून घेतली ती बगर आता ह्यात मी टाकलेली आहे। आता तर पूर्ण बगर टाकून झाले की ह्यामध्ये 1 वाटीसाठी आपल्याला 3 वाटे इतकं पाणी लागणार आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि चांगली आपली मऊसूत अशी ही बकरीची खिचडी बनवून तयार होते। आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकले, आणखीन आपल्याला नंतर पाणी टाकायचं आहे। एकूण ह्या ठिकाणी मी 3 वाट्या पाण्याचं प्रमाण टाकलेलं आहे। आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला चांगली ही बगर शिजवून घ्यायचं आहे। अगदी खमंग आणि कमी वेळामध्ये झटपट आपण बकरीची खिचडी बनवलेली आहे। त्यामध्ये आता शेंदूर शेवटी टाकलेला आहे। पाहू शकता अगदी मस्त गरमागरम आपली ही बकरीची खिचडी छान तयार होत आहे आणि 1-2 मिनिटांमध्ये आपली खिचडी बनवून तयार होते। चला तर तोपर्यंत आपण पाहूया ह्या ठिकाणी रताळे आपले कसे उकडलेले आहेत। पाहू शकता एका शिट्टीमध्ये अगदी छान रताळे आपले उकळून झालेले आहेत। आता त्यावरची आपल्याला साल काढून त्याचे काप बनवून घ्यायचे आहे, जे की आपण जेव्हा ताट लावतो फराळाचं त्यामध्ये आपल्याला हे काप ठेवून खाण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रताळ्याचा शिरा आवडत असेल तर ह्या पद्धतीने रताळे घेऊन आपण खिसून ह्याचा शिरा सुद्धा बनवू शकतो, अगदी सोप्या पद्धतीने। कढईमध्ये थेंबर तूप टाकायचं, त्यामध्ये रताळे जे आपण उकडून घेतले ते थोडेसे खिसायचे, त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि भन्नाट चवीचा आपला हा शिरा तयार होतो। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पण मी ह्या ठिकाणी फक्त कापच बनवून घेतलेले आहेत। पाहू शकता ह्या ठिकाणी असे काप बनवून आपण साईडला ठेवलेले आहेत। ताट लावून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी सुरुवातीला जी आपण आमटी बनवून घेतली ती आमटी आपण आता वाटीमध्ये लावून घेणार आहोत। त्यानंतर ह्या ठिकाणी बगर आपली छान वाफरलेली आहे। पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी भन्नाट मस्त मऊसूत आपली ही बकरीची खिचडी बनवून तयार झाली आहे। ती खिचडी सुद्धा आता आपल्याला प्लेटमध्ये लावून घ्यायचे। मस्त भन्नाट जुन्या पद्धतीचा अगदी नवीन कुठलाही पदार्थ नाही, जसे की नेहमी आपण अगोदरपासून बनवत आलेले आहोत तेच पदार्थ बनवलेत अगदी सोप्या पद्धतीने। सहज नवीन जरी कोणी बनवलं तर बिलकुल बिघडणार नाहीत। अगदी साधी सोपी पद्धत आहे, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। आता ह्या ठिकाणी सर्व पदार्थ आपण लावून घेतलेले आहेत। खाण्यासाठी आपलं फराळीचं ताट तयार झालेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।